आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सर्वत्र चैतन्याची लहर, खरेदीसाठी बाजारपेठेला बहर। काँग्रेसला 100 वर्ष सत्तेपासून वंचित ठेवण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन। दुष्काळ समस्या निवारणासाठी अधिकाऱ्यांनी तत्पर राहण्याची सूचना। राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपचा भव्य मोर्चा। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे दुर्ग सम्राट स्पर्धेचे आयोजन। मादिग आरक्षण संघर्ष समितीतर्फे मान्यवरांचा सत्कार संपन्न। साड्या चोरणाऱ्या 8 जणांना अटक। संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबर पासून। अधिक मासामुळे विवाह मुहूर्त लांबणीवर। बबन भोबे मित्रमंडळाकडून विद्यार्थ्यांना मिठाई वाटप। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। चलो ईश्वागी के साथ कुछ मीठा बनाया जाए। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बेळगाव शहर, उपनगर, शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, वडगाव आदी बाजारपेठात खरेदीचाही उत्साह दुणावला आहे। बेळगाव शहरातील प्रमुख असलेल्या खडे बाजार, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, नरकुंदकर भावे चौक, शनी मंदिर, शहापूर मुख्य बाजारपेठ, खडे बाजार, अनगोळ, वडगाव, टिळकवाडीतील प्रमुख मार्गावर रांगोळी, त्यांचे विविध डिझाईन्स असलेले साचे, तयार कपडे, आकाशदिवे, मेणाच्या मातीच्या पणत्यांनी सजलेली दुकाने रात्रीच्या वेळी लक्ष वेधत आहेत। मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशात तयार झालेले हे साहित्य विक्रीसाठी बाजारात आले आहे। दिव्यांच्या उत्सवाला गुरुवारी वसुबारसने प्रारंभ झाला। यंदा दिवाळी तयार कपड्यांना पसंती दिली जाते। युवकांमध्ये सलवार कुर्तीज, चायनीज कॉलर असलेले शर्ट, लिनन कॉटन शर्ट, जीन्स पॅन्ट आदी तयार कपड्यांना मागणी होत आहे। यासह बेळगावसह शहापूर, टिळकवाडी, वडगाव, अनगोळ बाजारपेठेत गर्दी होत आहे। काँग्रेसला 100 वर्षे सत्तेपासून वंचित ठेवण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन। काँग्रेस देशाचा विकास उलट करण्यात निपुण असल्याचं सांगून मतदारांनी या पक्षाला किमान 100 वर्षे सत्तेपासून वंचित ठेवावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मतदारांना केले। 17 नोव्हेंबरला मतदान होणार असलेल्या भाजप शासित मध्य प्रदेशातील छतरपूर येथे ते निवडणूक प्रचार सभेत बोलत होते। एखादे वाहन रिव्हर्स गिअरमध्ये नेते, त्याचप्रमाणे काँग्रेस रिव्हर्स गिअरमध्ये प्रवीण आहे आणि तो सुशासनाचे रूपांतर कुशासनात करत आहे असे मोदी यावेळी म्हणाले। मतदारांनी काँग्रेसला किमान 100 वर्षे सत्तेपासून वंचित ठेवावे जेणेकरून तो चांगल्यासाठी सुधारणा करेल असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले।
दुष्काळ समस्या निवारण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्पर राहण्याची सूचना। बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असल्याने शहर आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सर्वांना रोजगार आणि नरेगा योजनेअंतर्गत गुरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशा कडक सूचना ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव आणि बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव डॉक्टर अंजुम परवेज यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात गुरुवारी झालेल्या जिल्हा प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांना कठोर इशारा दिला। यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर आणि इतर अधिकारी उपस्थित होते। राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपचा भव्य मोर्चा। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे। तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी योग्य सुविधांची उपलब्धता त्वरित करून द्यावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याची वेळ येईल असा इशारा भाजप किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आलाय। शुक्रवारी शहरात शेतकऱ्यांच्या वतीने भव्य आंदोलन छेडण्यात आलं। येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राज्य सरकारचा निषेध केला। यावेळी माजी आमदार अनिल बेनके, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांच्यासह रयत मोर्चा संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे दुर्गसम्राट स्पर्धेचे आयोजन। महाराष्ट्र एकीकरण समिती आणि आपलं बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित केल्या आहेत। ही स्पर्धा बेळगाव शहर आणि बेळगाव ग्रामीण अशा 2 विभागात घेतली जाणार आहे। दोन्ही विभागातून एक दुर्गसम्राट निवडला जाईल। तसेच उत्कृष्ट माहितीसाठी युवक आणि युवती असे 2 पारितोषिके दिली जातील। किल्ला आणि माहितीसाठी बक्षीस स्वरूपात रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल। स्पर्धकांनी 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत नाव नोंदणी करावी आणि 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत किल्ला परीक्षणासाठी तयार ठेवावा असं आवाहन करण्यात आलं आहे। मादिग आरक्षण संघर्ष समितीतर्फे मान्यवरांचा सत्कार संपन्न। मादिग आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने राज्योत्सव पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना शाल, पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं। सदर कार्यक्रम सर्किट हाऊसमध्ये पार पडला। याप्रसंगी मलेश चौगुले, यल्लाप्पा हुदली, भाविकांना नाईक, सुरेश गव्हन्नावर, सिद्धाप्पा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या वृत्तीने काम केले पाहिजे असे सांगितले। साड्या चोरणाऱ्या 8 जणांना अटक। खडे बाजारमधील विरूपाक्षी सिल्क साडी सेंटरमधून साड्या चोरणाऱ्या 8 जणांच्या टोळीला खडे बाजार पोलिसांनी अटक केली। यामध्ये 7 महिलांसह एका पुरुषाचा समावेश असून हे सर्वजण आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील आहेत। त्यांनी आणखीन कुठे असा प्रकार केला आहे का याची चौकशी करण्यासाठी या टोळक्याला पोलीस कोठडीत घेतले आहे। या प्रकरणी वापरण्यात आलेली आंध्र प्रदेशी पासिंगची कार देखील जप्त केली आहे। या प्रकरणी खडे बाजारचे निरीक्षक दिलीप निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी शोध घेतला आहे। संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबर पासून। संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 4 ते 22 डिसेंबर या कालावधीत होणार आहे। संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली। 19 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाचे 25 कामकाजी दिवस राहणार आहेत। गुन्हेगारी कायद्यांना जागा घेणाऱ्या 3 विधेयकांच्या मसुद्याला अलीकडेच संसदीय समितीने मंजुरी दिली होती। या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात ही विधेयके मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहील। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे। त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून हिवाळी सुरुवात होणार आहे। अधिक मासामुळे विवाह मुहूर्त लांबणीवर। धर्मशास्त्रानुसार विवाहासाठी चांगला मुहूर्त शोधण्याची पद्धत आहे। विवाह चूक मुलामुलींसाठी जन्मतारीख, कुंडली, राशी पाहून असे मुहूर्त काढले जातात। 2023 मध्ये अधिक श्रावण मास आला, त्यामुळे तेथून पुढचे सर्व सणवार तिथी पुढे गेले। त्याचा परिणाम विवाह कार्यावर देखील झाला। अधिक मासामुळे विवाह मुहूर्त लांबले आहेत। यावर्षी नोव्हेंबर महिन्यात केवळ 3च मुहूर्त आहेत, तर पुढील वर्षी मे आणि जून मध्ये मुहूर्त नाहीत। त्यामुळे डिसेंबर ते एप्रिल अखेर विवाहांचा धूमधडाका असणार आहे। त्यानंतर मुहूर्त नसल्यामुळे मंगल कार्यालय तसेच विवाहांशी संबंधित छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे। बबन भोबे मित्रमंडळाकडून विद्यार्थ्यांना मिठाई वाटप। बबन भोबे मित्रमंडळ आणि स्वामी विवेकानंद चौक रिक्षा स्टँड रिक्षा चालक परिवाराच्या वतीने
शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीच्या फराळाचे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे राज्य ओबीसी घटक सचिव किरण जाधव उपस्थित होते। तसेच बेंगळूर येथे कार्यरत असलेली अभियंता शीला केरळीकर हिच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले। किरण जाधव यांनी या उपक्रमाबद्दल बबन भोबे यांचे अभिनंदन केले। तसेच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून अभियंता झालेल्या शीला केरळीकर हिचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी सर्वश्री अब्दुल मिश्री दुबईवाले यांच्यासह मंदा नेवगी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष दौलत मोरे, राजू कांबळे, विनायक पुजारी, अशोक कोनेवाडी, राजू कल्लेहोळकर, विलास मोरे, भीमसिंग कोळी, ज्योतिबा पाटील, विठ्ठल उंदरे, महेश केलेकर, विजय खामकर, टीके मंडोळकर, फकीरा कदम, नागाप्पा टोरणगट्टी आदी उपस्थित होते। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खड़े बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खड़े बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। महादाई योजना राबवण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीची आवश्यकता असते। यासाठी कर्नाटक सरकारने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे धाव घेतली आहे। बेळगाव, हुबळी, धारवाडसह कित्तूर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने महादाई योजना राबविण्यात येणार आहे। योजनेसाठी कळसा नाला प्रकल्प राबविण्यासाठी 26.92 हेक्टर जंगल भागाचा वापर करण्यात येणार आहे। वन्यजीव अभयारण्यातून पाणी वगळण्यात येणार असल्याचा आक्षेप गोवा सरकारने घेतलाय। शहर सशस्त्र दलातील वाहनांची आयुक्तांकडून पाहणी। पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा यांनी गुरुवारी शहर सशस्त्र दलाकडे असलेली वाहने, हत्यारे आणि श्वान पथकाची पाहणी केली। वाहने, शस्त्रास्त्रे सुस्थितीत ठेवण्याबरोबरच श्वान पथकाचीही व्यवस्थित देखभाल करण्याची सूचना त्यांनी केली। पोलीस खात्यातील वाहने, शस्त्रे त्यांची जबाबदारी शहर सशस्त्र दलाकडे असते। वर्षातून एकदा येथील एकूण वाहने, शस्त्रास्त्रांची स्थिती याचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जातो। पोलीस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे DCP रोहन जगदीश आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी याचा आढावा घेतला। आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन साजरा। रेडिओलॉजीच्या तंत्रज्ञानामुळे अनेक रोगांचे निदान होणे सोपे झाले असल्याचे मत कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे यांनी व्यक्त केले।
केली संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या रेडिओलॉजी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन बुधवारी साजरा करण्यात आला। त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले। वैद्यकीय संचालक डॉक्टर एम दयानंद यांनी वैद्यकीय संशोधन केंद्राच्या रेडिओलॉजी विभागाबाबत माहिती दिली। यावेळी डॉक्टर भरत MP, डॉक्टर MS गणाचारी, प्राध्यापक डॉक्टर NS महंत शेट्टी, डॉक्टर MV जाली, डॉक्टर राजेश पवार आदी उपस्थित होते। दुचाकी वाहन मेकॅनिकना कामगार कार्ड वितरण संपन्न। दुचाकी वाहन दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकसाठी कामगार परवाना कार्ड वितरणाचा उपक्रम नुकताच पार पडला। या माध्यमातून एक सामाजिक कार्य म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक कार्यकर्ते अब्दुल मेस्त्री दुबईवाले यांच्याकडून यासाठी पुढाकार घेण्यात आला होता। मेकॅनिक व्यावसायिकांना अब्दुल मेस्त्री दुबईवाले यांनी मार्गदर्शन केले। यावेळी अनिल देसाई, गणपत पाटील, आसिफ रोटीवाले, गुलाम रसूल कोल्हापुरी, सलमान मुगलट्टी, मनोहर दर्शन, अशोक कोळी, रशीद मेस्त्री, खलील मेस्त्री आदी यावेळी उपस्थित होते। भारत विकास परिषदेच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत केएलएस स्कूल प्रथम। भारत विकास परिषदेच्या वतीने आयोजित गंगावती येथे झालेल्या प्रांतस्तरीय आंतरशालेय भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धेत बेळगावचे प्रतिनिधित्व केलेल्या केएलएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला। प्रणीत भिंगुर्टे आणि कुबेर रेवणकर केएलएस स्कूल यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत बेळगाव शाखेला हा मान मिळवून दिला। त्यांची आता विशाखापट्टणम येथे 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विभागीय स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे। पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन आळंदी इथे। संत चोखामेळा महाराज यांच्या अमृतमयी शब्दधनावर आधारित पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे दिनांक 18 व 19 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र आळंदी इथे आयोजन करण्यात आले आहे। अशी माहिती संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, हबप मणिकबुवा मोरे महाराज आणि देहू संस्थेचे अध्यक्ष हबप पुरुषोत्तम मोरे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली। संमेलनाचे उद्घाटन दिनांक 18 रोजी सकाळी 10 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज ओसेकर यांच्या हस्ते होणार आहे। कोजागिरी निमित्त नवदुर्गा महिला मंडळाचा हातगा। कोजागिरी निमित्त नवदुर्गा महिला मंडळ नेहरू नगर यांच्या वतीने हातगा कार्यक्रम उत्साहात पार पडला। उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। मंडळाच्या अध्यक्ष नंदा सुतार, उपाध्यक्ष शेवंता मेमसे, अलका वेताळ, दमयंती पाटील, अनिता केसरकर, पेडणेकर यांच्यासह आदी उपस्थित होते। कान्नूर खुर्द येथील पंचायत निवडणुकीत देवेंद्र नार्वेकर गटाची बाजी। मोजे बाजार कान्नूर खुर्द चंदगड इथे झालेल्या पंचायत निवडणुकीत श्री देवेंद्र नार्वेकर यांच्या गटाने बाजी मारली। श्री देवेंद्र नार्वेकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली। देवेंद्र नार्वेकर यांनी आजवर केलेल्या समाजसेवेचे फळ जनतेने त्यांना दिले आहे, असे विचार त्यांचे भाऊजी आणि सामाजिक कार्यकर्ते नागेश मन्नोळकर यांनी व्यक्त केले। आडी इथे वसुबारस व गुरुद्वादशी महापूजा संपन्न। आडी तालुका खानापूर येथील श्री दत्त देवस्थान मठात गुरुवारी दिनांक 9 नोव्हेंबरला सायंकाळी वसुबारस म्हणजेच गौ उत्सव द्वादशीच्या निमित्ताने गाई वासरांची पूजा करण्यात आली। त्याविषयी परमपूज्य परमात्मराज महाराज म्हणाले की गौत्सव द्वादशीचा दिवस हा संपूर्ण गौवंशाचा सन्मान करणारा आहे। शुक्रवारी सकाळी दत्त मंदिरामध्ये गुरुद्वादशी निमित्ताने भगवान दत्तात्रेयांची महापूजा करण्यात आली। या 2 दिवसांच्या सोहळ्यामध्ये श्री देवीदास महाराज, राम महाराज, नामदेव महाराज, अमोल महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चिदानंद महाराज, मारुती महाराज, समाधान महाराज, श्रीधर महाराज व आश्रमस्थ विद्यार्थी उपस्थित होते। वन्य प्राण्यांच्या हत्येसाठी वापरण्यात येणारा 40 जिवंत बॉम्ब जप्त। रामनगरपासून जवळ असलेल्या वासू गावाजवळ असणाऱ्या जंगलमेळ प्रदेशात जंगली प्राणी मारून त्याची चमडी व इतर भाग विदेशात विकण्याच्या हेतूने जंगलातील विविध भागात बॉम्ब ठेवण्यात आल्याची बातमी रामनगर पोलिसांना कळताच शिवमोगा येथील सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आला आहे। यावेळी त्याच्या जवळून साधारणपणे 40 जिवंत बॉम्ब ताब्यात घेण्यात आले आहेत, तर जंगलात ठेवण्यात आलेले बॉम्ब डॉग स्क्वॉड यांच्या सहाय्याने शोधण्याची मोहीम चालू करण्यात आली आहे। सदर बॉम्ब बाळगल्याप्रकरणी राजपूत राजसिंह वय 57 राहणार शिमोगा याला अटक करण्यात आली आहे। रोटरी दर्पणच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद। रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे मिलेनियम गार्डन येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बेळगाव ब्लड सेंटर अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी पॅट्स अँड चिट्स बेल्ला बेळगाव यांच्या वतीने हे शिबिर झाले। अध्यक्षा कोमल कोलीमठ यांनी स्वागत केले। विभागीय समन्वयक मनोज सुतार, सहाय्यक प्रांतपाल रेणू कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार तेलसंग यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले।
भिसगर्णीत 16 एप्रिलला लक्ष्मी यात्रोत्सव. भिसगर्णी येथील श्री लक्ष्मी यात्रोत्सव 16 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. नुकतीच गावातील श्री ब्रह्मलिंग मंदिरात ग्रामस्थ मंडळाची बैठक झाली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर अध्यक्षस्थानी होते. गावात होणारी लक्ष्मी यात्रा भिसगर्णी कावळेवाडी या गावाची होणार आहे. भिसगर्णी गावातील श्री ब्रह्मलिंग मंदिरात 3 गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन ही यात्रा 16 एप्रिल रोजी करण्याचे एकमताने ठराव संमत करून निश्चित केले आहे. केली रुग्णालयात नवजात शिशूला जीवनदान. गर्भात असताना दुर्मिळ हृदयरोगाने ग्रासलेल्या नवजात शिशूला जीवनदान देण्यात केली संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना यश आले आहे. गर्भाची सतत काळजी घेणे, जन्मानंतर लगेच आतड्यांद्वारे ऑक्सिजन घेणे आदी उपचारांसह दुर्मिळ शस्त्रक्रिया करून त्याला वाचवण्यात आले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुनाथ हुक्केरी यांनी एका गर्भवती महिलेची तपासणी केली असता गर्भाला हा आजार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दानिश मेमन यांना दिली. त्यांच्यासह डॉक्टर MS धडे यांनी उपचार सुरू केले. त्यानंतर त्या बाळाला जीवनदान मिळाले. हलगेकर दंतवैद्यकीय मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा संपन्न. मराठा मंडळाच्या नाताजीराव हलगेकर दंतवैद्यकीय विज्ञान व संशोधन केंद्रामध्ये बुधवार दिनांक 8 रोजी जागतिक रेडिओग्राफी दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने इंटर्न बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी रेडिएशन प्रोटेक्शन संदर्भात प्रसंग सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. डॉक्टर अनुराधा व डॉक्टर सचिन शिवनायकर यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. प्राचार्य डॉक्टर रमाकांत नाईक, उपप्राचार्य डॉक्टर प्रीती कुसगळ, डॉक्टर पूषा पी, डॉक्टर वीरेंद्र बुप्पीन आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. जवानाला मारणाऱ्या अटकेत जामिनावर सुटका. गणेशपूर येथील बारसमोर जवानाला मारणाऱ्या 8 जणांना कॅम्प पोलिसांनी बुधवारी 8 रोजी अटक केली. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले. याबाबतची अधिक माहिती अशी की 3 नोव्हेंबर रोजी परशुराम पाटील वय 42 या जवानाला एका बारसमोर क्षुल्लक कारणातून मारहाण झाली होती. या प्रकरणी पाटील यांनी 5 नोव्हेंबर रोजी कॅम्प पोलिसात फिर्याद दिली होती. त्याची दखल घेऊन कॅम्पचे निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांनी यातील संशयितांना बुधवारी अटक केली. आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धा परिणीत कौरची सुवर्णबाजी. युवा परिणीत कौरने अनुभवी ज्योती सुरेखा वेन्नमलला पराभवाचा धक्का देत गुरुवारी आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच परिणीत आणि ज्योती यांनी महाराष्ट्राच्या आदिती स्वामीसह मिळून महिला सांघिक गटात भारताला सुवर्ण यश मिळवून दिले. आदितीने प्रियांशच्या साथीने खेळताना मिश्र सांघिक गटात भारतासाठी आणखीन एक सुवर्ण पदक जिंकले. कंपाऊंड प्रकारातील तिरंदाजींनी भारताला 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदके मिळवून दिली. 2 भारतीय तिरंदाजांमध्ये झालेल्या कंपाऊंड प्रकारातील महिला वैयक्तिक गटाच्या अंतिम लढतीत परिणीत आणि ज्योती यांच्यात 145-145 अशी बरोबरी झाल्याने टाय ब्रेकर खेळवण्यात आला. गेल्या महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेत तिहेरी सुवर्ण यश मिळवणाऱ्या ज्योतीला टाय ब्रेकरमध्ये आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. शूट ऑफमध्ये परिणीतने 9-8 अशी बाजी मारताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपद पटकावले. चेकमेट संघटनेतर्फे 18ला बुद्धिबळ स्पर्धा. शिवबसवनगर येथील SGBIT कॉलेजच्या प्रभुदेव सभागृहात चेकमेट स्कूल ऑफ चेस यांच्यातर्फे बालदिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 18 रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा 9, 13 आणि 17 वर्षाखालील मुलामुलींच्या गटात होतील. शालेय खेळाडूंनी आपली नावे गिरीश बाचीकर, आकाश मडिवाळकर, सक्षम जाधव यांच्याकडे नोंदवावीत. राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा लांबणीवर. बेळगाव दिनांक 9 रोजी पुत्तूर मंगळूर येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक मुलामुलींच्या राज्यस्तरीय ॲथलेटिक क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. स्पर्धा 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती, परंतु आता ती रद्द करून 2 डिसेंबरपासून घेण्यात येणार आहे. याची नोंद बेळगाव जिल्ह्यातील पात्र विविध शालेय क्रीडापटूंनी घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी सुरेखा मिर्झे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ज्योती कोरींचे जलतरणात यश. तुमकूर येथील महात्मा गांधी जिल्हा क्रीडांगणाच्या जलतरण तलावात कर्नाटक सरकार, युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते यांच्या मान्यतेने झालेल्या कर्नाटक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जलतरण स्पर्धेत कडोली येथील आरोग्य केंद्राच्या कर्मचारी ज्योती कोरी यांनी 3 सुवर्ण पदके पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. ज्योती यांनी 100 मीटर फ्रीस्टाईल, 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात प्रथम क्रमांकासह 3 सुवर्ण पदके पटकावत यश मिळविले.
त्यांना प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंढके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोद्दार, माकी कापाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि पालकांचे प्रोत्साहन लाभले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.